तर येस मॅडम, आपल्या आरोग्य फॅमिलीत येण्याचं कारण काय आहे मॅडम? अ, कारण म्हणजे आरोग्य पंढरीमध्ये काय काय चालतं त्याच्यामुळे मग माझा स्वतःचा आफ्टर प्रेग्नन्सी पोटाचा घेर खूप वाढलेला होता. वजन असं दिसत नव्हतं, परंतु वजन पण भरपूर होतं. परंतु वजन असं स्वतःला समजायची नाही. कोणी काही बोललं की एवढंच सांगायचे की मी खात्या-पित्या घराची आहे. परंतु जेव्हा ड्रेस वगैरे घालणं आलं की त्यावेळेस तो पोटाचा घेर खूपच दिसायचा. येस येस, पाहू शकता मॅडमने सांगितलं की आधी सुरुवातीला सरांसाठी मॅडम जॉईन झाल्या होत्या, कारण सरांना शुगरचा त्रास होता आणि मॅडमला सुद्धा वजन वाढलेलं होतं, पण मॅडमला जाणवत नव्हतं किंवा वाटत नव्हतं, कारण प्रत्येक लेडीजला वाटत असतो की आपण हेल्दी दिसलं पाहिजे. आपले म्हणतात ना मिस्टर आपल्याला किती खायला घालतात ती ओळख म्हणजे आपलं फिटनेस किंवा आपले तब्येत असणं ही ओळख असते. कारण मॅडमने सांगितलं की मी खाते पिते घरचे आहे. माझे मिस्टर मला काही कमी करत नाहीत, खूप काही खायला घालत आहेत आणि ते कशाने दिसतं, जेव्हा आपली तब्येत, आपले गाल मोठे, आपली बॉडी मोठी असते, तेव्हा वाटत असतं की बाबा आपण खात्या-पित्या घरचं आहे. आणि मॅडमचा सुद्धा तोच समज होता की मी खात्या-पित्या घरचे आहे. कोणी विचारलं किंवा कोणी म्हणलं तब्येत जास्त आहे, पाहू शकता. आणि आफ्टर डिलिव्हरी नंतर मॅडमचा पोटाचा घेर वाढलेला होता, कारण प्रत्येक लेडीजचं सुरुवातीला फॅट पर्सेंटेज कुठं जमा होतात, तर आपल्या पोटावरती सगळ्यात जास्त पोटावरतीच जमा होत असतात. आणि येस मॅडम, तुम्हाला कुठले हेल्थ इश्यू होते का? मॅडम एक्सेप्ट करणं खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो, हां, नाही याला पण त्रास होतो, त्याला पण त्रास होतो. त्याच्या आपण म्हणतो नाही हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ते एक्सेप्ट करत नाही. तर जेव्हा आम्ही आरोग्य पंढरीमध्ये आलो, तेव्हा असं चालताना धाप लागणं किंवा ॲसिडिटीचा त्रास, कुठं बाहेर प्रवासातून आलं ना, की खूप भयंकर डोकं दुखायचं. की किंवा गावाकडून वगैरे आलं की 2-2, 3-3 दिवस पूर्ण रेस्ट करायचा. पूर्ण ॲसिडिटीचा त्रास कमी होऊ द्यायचा आणि मग त्यानंतर कामाला वगैरे लागायचं. हे फक्त आरोग्य पंढरीत आल्यावर समजलं आम्हाला. येस येस, नक्कीच मॅडम. पाहू शकता मॅडमने सांगितलं की एक्सेप्ट करत नसतो आपण, कारण ते सर्वांना त्रास होत असतात असं वाटत असतं, आपल्याला प्रत्येकाला त्रास होत असतो असं वाटत असतं. त्यामुळे तो त्रास म्हणजे तो काय म्हणतात एक नैसर्गिकच त्रास आहे आणि तो प्रत्येकाला होत असतो असं मॅडमने सांगितलं की एक्सेप्ट करत नसतो आपण. वाढलेल्या वजनामुळे धाप लागणं झालं किंवा ऍसिडिटीचा त्रास, प्रवास केल्यावरती सुद्धा आळस येणं भरपूर प्रमाणात, किंवा ऍसिडिटीचा भरपूर त्रास होणे, हे त्रास मॅडमला होत होते. मॅडम, तुम्ही तर बोलला माझं वजन वजन वाढलेलं मला वाटत नव्हतं. पण जेव्हा समजलं किंवा तुम्हाला त्रास व्हायला लागल्यावरती तुम्ही प्रयत्न करत होता का वजन कमी करण्यासाठी? हो मॅडम, प्रयत्न चालूच होते. मिस्टरांसोबत सकाळी-सकाळी फिरायला जाणं. परंतु असं उन्हाळा आला की असं वाटायचं खूप ऊन लागतंय. पाऊस आला की नाही बाहेर पाऊस पडतोय, आता नाही जायचं. किंवा थंडीमध्ये नाही खूप थंडी वाजते, 9 वाजताच उठायचं. फक्त मुलांचं टिफिन वगैरे करून द्यायचं आणि पुन्हा पांघरून झोपायचं, का तर खूप थंडी वाजते. त्यानंतर मी झुंबा क्लास पण लावून पाहिला होता. झुंबा क्लासमध्येही मला 2 किलोचं फक्त हे आला होता, रिझल्ट आला होता. त्यानंतर नाही आला. आणि झुंबा क्लासला जाताना पण सकाळी मुलांचं करून, पुन्हा 10-15 मिनिटं तयारीमध्ये आणि मग तिथे जाऊन पुन्हा वर्कआउट करून, पुन्हा घरी आलं की पुन्हा 10-15 मिनिटं आराम करून, पुन्हा मिस्टरांची तयारी करून द्यावी लागायची. म्हणजे तो वेळ खूप जात होता. येस येस. आणि पाहू शकता मॅडमने सांगितलं की त्यात सुद्धा रिझल्ट आला नव्हता. 2 किलो वजन तर कमी झालं होतं, पण एवढा पाहिजे तेवढा रिझल्ट आला नव्हता. आणि कारण म्हणजे कॅलरी मॅनेजमेंट किंवा आपल्याला कुठलं खाणं योग्य आहे, काय खाल्लं पाहिजे, आपल्या शरीरासाठी काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही, हे माहित नसतं. पण आपल्या आरोग्य फॅमिलीत आल्यावरती आपले ग्रेट कोचेस जसा डाएट प्लॅन आपल्याला प्रॉपर आखून देत असतात, तसा जर प्रॉपर फॉलो केला ना, तर सुंदर असा रिझल्ट येत असतो. पाहू शकता मॅडमला सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. मॅडमने सुरुवातीला सांगितलं होतं की त्यांना वाटत नव्हतं की वजन वाढलेलं आहे. पण जेव्हा BMI केला त्यांच्या कोचेसने आणि त्यांना तेव्हा समजलं की खरंच खूप वजन वाढलेलं आहे. आणि बिफोरच्या फोटोमध्ये पाहू शकता 68 केजीच्या मॅडम, पोटाचा घेर वाढलेला आहे. मॅडमने सांगितलं की माझा पोटाचा जास्त घेर वाढलेला होता आणि खरंच आहे. जेव्हा आफ्टर डिलिव्हरी नंतर सांगितलं होतं की पोटाचा घेर भरपूर वाढलेला आहे. पोटाचा घेर वाढलेला दिसला की लोकांना वाटतं की प्रेग्नन्सी वगैरे आहे का काय, कुठेतरी अनकम्फर्टेबल वाटत असतं जेव्हा लोक विचारत असतात. तर पाहू शकता मॅडमचं सुद्धा तसंच आहे. जसं जसं
आफ्टरच्या फोटोमध्ये सुंदर अमेझिंग असा बॉडी ट्रान्समिशन झालेला आहे. सुंदर असा रिझल्ट आलेला आहे मॅडमला. पोटाचा घेर गायब झालेला आहे आणि बॉडी एक शेप मध्ये आलेली आहे. आणि हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती परत वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो. तुम्हाला याहूनही सुंदर येऊ शकतो. तर येस मॅडम, तुमच्या बिफोर आफ्टर फोटो विषयी सांगायचं आहे. आताची फिलिंग कशी आहे आफ्टरची आणि बिफोरची कशी होती? मॅडम आधी आमचे फोटो आहेत ना, आमचे पूर्ण फुल फोटो दोघांचेही नाहीयेत. जे आहेत ते असे ग्रुपमध्ये आहेत. आणि ग्रुपमध्ये उभं राहून काढलं की एक कॉमन पोज होती की पोटावर हात ठेवून काढणं, जेणेकरून जे पोट पुढे आलेलं आहे की ते झाकलं जावं. हा फोटो पण ग्रुपमध्ये, हा फक्त पोज असा आमचा आदिवासी जागतिक आदिवासी दिन असतो त्यावेळेस तो ग्रुप मधला फोटो आहे. परंतु तरी याच्यामध्ये दिसतंय पोट. त्यानंतरचा जो फोटो होता तो दसऱ्याचा होता. गावाकडे कार्यक्रम होता त्यावेळेस. पूर्ण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं. वजन थोडंसंच कमी, म्हणजे 8 किलो वजन कमी झालं होतं. परंतु तरी खूप छान होता आणि मी माझ्या पोजेस चेंज व्हायच्या तसं तसं माझ्या काकू वगैरे सगळे फोटो एन्जॉय करत होते. आणि त्यानंतरचा जो आहे 56, आणखी 4 किलो कमी झालेला. तर जसं जसं वजन कमी होत गेलं, पोट आतमध्ये गेलं, तसं तसं फोटोसाठी पोजेस पण चेंज होत गेल्या. येस, खूप छान पाहू शकता. आणि प्रत्येक लेडीजला फोटो काढायला आवडत असतं, सुंदर दिसायला आवडत असतं. मॅडमने सांगितलं की कॉमन मध्ये फोटो काढले जात होते कारण ओळखू येत नाही. आपण पोज वेगळे असतात, पोटावरती हात ठेवणं झालं आणि त्यामुळे पोटाचा घेर न दिसणे झालं हे दिसत असतं. पण आता पाहू शकता आफ्टरच्या फोटोमध्ये मॅडमने सुंदर अशी पोज दिलेली आहे आणि अमेझिंग असे फोटो सुद्धा झाले निघालेला आहे. मॅडमचा सुंदर असा बदल झालेला आहे मॅडम मध्ये. तर येस मॅडम, तुमच्यात जो बदल झालेला आहे त्याचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता? श्रेय तर पूर्ण आपल्या आरोग्य परिवारालाच जाईल मॅडम. परंतु सुरुवात जी आहे ते यांची बहीण जी आहे आपल्या आरोग्य पंढरीमध्ये, उषा आयरे म्हणून, त्या ताईंचा रिझल्ट यांनी पाहिला आणि मग सांगितलं की अरे या ताईचं वजन खूप जास्त होतं. मी पूर्वी त्यांना पाहिलेलं नव्हतं. तर त्यांनी मला दाखवलं. म्हटलं दाखवा. तर ते म्हटले अरे खूप होतं तब्येत तिची, आता कमी झाली. तर म्हटलं त्यांना विचारा की त्यांनी काय केलं. आपलं 2-3 किलो वजन जरी कमी झालं ना तरी आपल्यासाठी खूप आहे म्हटलं. कारण आम्ही प्रयत्न करत होतो चालायला जाणं वगैरे. फक्त कॅलरी मॅनेजमेंट माहित नव्हती. सकाळी चहा पिऊन जायचो, पुन्हा तिकडून आल्यानंतर आणखीन एक कप चहा प्यायचो. असं कॅलरी मॅनेजमेंट वगैरे काही माहित नव्हतं. मग उषाताईंना विचारल्यावरती त्यांनी आम्हाला जितेंद्र चव्हाण सरांचं नाव सुचवलं. मग सर इथेच राहतात, त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोललो सरांनी, आणि मॅडमने आम्हाला खूप छान समजावून सांगितलं. तुम्ही 8-10 दिवस लिंक मी शेअर करत जाईल म्हणे, तुम्ही पहा. मग आम्ही पाहिलं वगैरे. मग आम्ही होकार दिला. सरांनी व्यवस्थित समजावून सांगितलं. त्यानंतर आपल्या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर तर सगळं सेटच केलेलं आहे. काही वेगळं करायची हेच नाही. सकाळी सर सकाळी हे करून द्यायचे, फोन करून द्यायचे उठताना 5 वाजता. त्यानंतर आपलं फ्रेश घेणं सगळं, म्हणजे मोबाईल वरतीच आपलं सगळं होऊन जातं. चुकून एखाद्या दिवशी विसरलं तरी मेसेज पडतात आपल्या, आपण सहज मोबाईल मध्ये बघतो, अरे आता आपला फ्रेशचा टायमिंग झालाय. हे सगळं व्यवस्थित फॉलो होत होतं मॅडम. आणि ही आरोग्य पंढरी ज्यांनी उभी केली ते आपल्या सोनाली मॅडम यांना सगळ्यांना श्रेय जाईल मॅडम याचं. येस येस, खूप छान पाहू शकता. मॅडमने सांगितलं की त्यांच्या ग्रेट कोचेसला त्यांनी श्रेय दिलेलं आहे. कारण त्यांनी जसं फॉलो करायला सांगितलं होतं तसं प्रॉपर मॅडमने फॉलो केलेलं आहे, जेणेकरून सुंदर असा रिझल्ट आलेला आहे मॅडमला. तर येस मॅडम, आपल्या आरोग्य फॅमिलीतील सदस्यांना काय सांगू इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता? हा जो प्लॅटफॉर्म आहे खूप छान आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, इथे कधी वर्कआउट बंद होत नाही. आणि ग्रुपमध्ये असल्यामुळे आपल्याला म्हणजे असं एकदम ऊर्जा भेटते, एनर्जी भेटते. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म कुणी सोडू नये एवढं सांगेन. येस येस, खूप स्वतःच्या छान. आरोग्याकडे लक्ष द्या. येस, खूप छान. कारण खरंच आहे, खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे. लेडीज साठी तर खूप छान आहे, कारण लेडीज वरती भरपूर जबाबदारी असते. सकाळी तिच्या मुलांना डबा करणं झालं, मिस्टरांना डबा करणं झालं, किंवा मुलांना सोडून घरात एकटं सोडू वाटत नाही, बाहेर फिरायला जायचं असेल तर. त्यासाठी खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे. तर प्रत्येकाने आरोग्य फॅमिली जॉईन करणं गरजेचं आहे. आपल्या नियर डिअरला आपल्या आरोग्य फॅमिली जॉईन करणं गरजेचं आहे. आणि मॅडमने सांगितलं की कायमस्वरूपी आपल्या आरोग्य फॅमिली कोणी सोडायचे नाही. स्वतःसाठी 1 तास द्यायचा आहे.
आपलं वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुंदर रिझल्ट येणार आहे. फक्त सातत्य आणि कोचचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. ते जर तुम्ही 100% फॉलो केलं ना, तर 100% रिझल्ट येणार आहे. तर येस मॅडम, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमचा रिझल्ट सुद्धा खूप छान आहे. पुन्हा 15-20 दिवसातून तुमचा अनुभव शेअर करा, नक्की ऐकायला आवडेल. आणि वर्कआउट सुद्धा गाईड करा. जेव्हा संधी भेटेल, सिस्टीम जेव्हा तुम्हाला संधी देईल तेव्हा वर्कआउट सुद्धा तुमचं गाईड करा, कारण जबरदस्त पॉवरफुल असं जोडीने आणि गोडीने तुम्ही वर्कआउट आज गाईड केले आमच्यासाठी. येस, धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. खरं तर मॅडम येस. आम्ही कालच म्हणजे सरांनी कालच विचारलं किशोर सरांना. तर आज आमच्या मुलाचा वाढदिवस आहे. आम्ही थोडस दुःखात आहोत, परंतु सावरण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मग मुलाचा वाढदिवस नाही टाळू शकत. त्याच्यामुळे सरांनी काल सहज सरांना विचारलं की आम्हाला उद्या वर्कआउट भेटेल का, तर सरांनी दिलं ते. आरोग्य पंढरीचा हा सपोर्ट खूप महत्वाचा आहे मॅडम आमच्यासाठी. येस येस. आणि माझ्याकडून तुमच्या मुलाला खूप वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय नाव आहे त्याचं? हर्षराज. येस, गुड मॉर्निंग बाळा हर्षराज. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. असाच मोठा निरोगी हो, मोठा हो, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत. आणि माझ्याकडून, आपल्या पूर्ण आरोग्य फॅमिलीकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझं नाव सांगायचं आहे, तू कितवीत आहे आणि तू डायनाशक घेतो का? माझं नाव हर्षराज विलास बागुले. कुठून आहे? मी नंदुरबार. नंदुरबार इथून आहे. इथून आहे. क्लास कितवीत आहे तू? तू कितवीत आहे? कुठल्या क्लास मध्ये आहे तू? मी 3rd क्लास मध्ये. अरे वा. आणि मम्मी पप्पांबरोबर एक्सरसाइज करतो तू रोज? नाही, आज बर्थडे होता म्हणून. येस येस. आता बर्थडे पासून सुरुवात करायची आहे आणि थोडस जेव्हा 6 नंतर न केलं तरी थोडस एक्सरसाइज करायचं आहे. जास्त नाही केला तर चालेल, पण थोडासा एक्सरसाइज करायचा आहे. आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच हॅप्पी आनंदी राहा, मोठा हो. अजून काय बोलायचं आहे बाळा तुला? काय बोला? थँक्यू. येस येस. येस, खूप छान. पाहू शकता त्याचा बर्थडे आहे आणि मॅडमने आणि सरांनी त्याच्या बर्थडे निमित्त एक्सरसाइज विचारलं होतं, गाईड करायचं आहे आम्हाला. आणि आपल्या महागुरूंनी लगेच संधी दिली. खूप छान मॅडम. येस, थँक्यू मॅडम. आज तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल. थँक्यू मॅडम. येस येस, एकच मिनिट डिस्टर्ब करते थोडस. येस येस. फक्त सुनीता मॅम एवढंच सांगायचंय तुम्हाला की आपले नियर डिअर, आपण जे रोज म्हणत असतो, आपले नियर डिअर नातेवाईक फॅमिली मेंबर्स आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये घ्या. तर ते का घेतले पाहिजेत, कारण याचा खूप सुंदर तुम्हाला अनुभव आलेला आहे. तर त्याविषयी जरा फक्त 2 शब्द बोला. मॅडम, माझ्या आईची पण खूप इच्छा होती वर्कआउट करायची, परंतु 6 महिने झाले ते गावाकडे होते. वडिलांना 2 महिने झाले मी आहार देत होते, परंतु आईलाही सांगितलं होतं की तू पण घेत जा. तर आई एवढंच बोलली की नाही म्हणे, आधी एकेकाला फरक पडू दे, आधी पप्पांना फरक पडू दे, मग मी घेईल म्हटली. गावाकडे रेंज नसल्यामुळे ना तिथे वर्कआउट त्यांना करता येत नव्हतं. फोनची पण रेंज नसायची तिथे, त्यामुळे त्यांना ऑनलाईन वर्कआउट करता येत नव्हतं. वडील आहार घेत होते, परंतु आईने कसं काय काय माहिती नाही, तिला सांगितलं होतं मी, परंतु ती एवढंच बोलली की नाही, आम्ही पुण्याला गेलो ना की तिथे रेंज पण राहील तर आम्ही तिथे वर्कआउट करू म्हटली. तिला वर्कआउट करायचं होतं, परंतु जे आपल्या याच्यामध्ये बोललं जातं ना की पाप पुण्याचा बॅलन्स किंवा काय असेल काही माहिती नाही, परंतु दिवाळीची तयारी चालली होती तिची. सगळं घर तिने आवरलं, सगळं मांडणी वगैरे, घरातले कपडे पसारा सगळं सगळं आवरलं. आणि सकाळी कपडे धुता धुता अचानक तिला उलट्या आणि जुलाबांचा त्रास सुरू झाला. तर जेव्हा हॉस्पिटलला नेण्यात आलं तेव्हा कळालं की अटॅक आलाय म्हणून. तर लगेच ताबडतोब धुळ्याला शिफ्ट करण्यात आलं, तिथं ऑपरेशन वगैरेही झालं. तर त्यावेळेस म्हणजे फर्स्ट धक्का बसला की ठरवलं की नाही, आता आईला हे करायचं नाही, दुर्लक्ष करायचं नाही, तिला इथेच आणणार होतो आणि तिच्याकडून वर्कआउट वगैरे सगळं करून घेणार होतो.
परंतु काय झालं काय माहिती नाही, तिच्यावर तिचे उपचार चालू होते. तिथं ती 3 दिवस एकदम व्यवस्थित होती, सगळं रिस्पॉन्स देत होती, स्वतः उठून बसत होती, सगळं करत होती, हाताने खात होती, हाताने जेवण वगैरे सगळं करत होती. अजिबात गळालेली नव्हती, काही नव्हती. परंतु जेव्हा तिच्यावर ट्रीटमेंट चालू असताना हार्टचं व्यवस्थित झालं, पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्या फुफ्फुसमध्ये पाणी झालेलं आहे आणि किडन्या पण थोड्याशा डॅमेज झालेल्या आहेत. तर त्यावेळेस त्यांनी जे छातीतून पाणी काढलं ते आम्हाला न सांगता काढलं आणि तिथून पुढे ती पूर्णच गळाली. असं म्हणजे एकदम हेल्दी माणूस, चालता बोलता माणूस कधी काय होऊ शकते काहीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी ना आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आम्हाला अजूनही ती गोष्ट एक्सेप्ट होत नाहीये, गावाकडे कोणालाही नातेवाईकांना एक्सेप्ट होत नाहीये. एकदम असं पक्षी उडून गेल्यासारखं सगळं झालंय आमच्या सोबत. येस येस. पाहू शकता मॅडमच्या आई म्हणजे देवाघरी गेलेल्या आहेत आणि आईची जी उणीव कोणीही भरून काढत नाही. म्हणतात ना तिन्ही म्हणजे तिन्ही जगात जर आई नसेल तर आई विना सर्वजण भिकारी असतात. कारण आई जी माया लावत असते ती वेगळी माया असते. आणि मॅडमचं दुःख आपण म्हणजे आधार देऊ शकतो. पण येस त्यांना कुठेतरी खंत राहिली की बाबा आरोग्य फॅमिलीत जॉईन होता आलं नाही आईला. आणि खरंच आहे पाप पुण्याचा बॅलन्स म्हणतात ना. वडिलांनी स्वतः चालू केलं होतं पण म्हणतात ना लेडीज असे असते की घराची जबाबदारी कुठेतरी थोडासा वेळ लावत असते की मी नंतर करेल. आईचं सुद्धा त्यांचं तसंच झालं की बाबा घरातली जबाबदारी आहे किंवा लेडीज स्वतःसाठी फर्स्ट प्रायोरिटी देत नसते. म्हणजे कुठली गोष्ट झाली तर आधी तिची मुलं मिस्टर त्यांचं पाहत असते आणि कुठेतरी ती सेकंड प्रायोरिटी आपल्याला देत असते, स्वतःला देत असते. आणि कुठेतरी स्वतःच्या आरोग्याकडे ती दुर्लक्ष करत असते. कामामध्ये व्यस्त राहणं झालं, मग आरोग्याची व्यवस्थित काळजी न घेणं झालं. आपण पाहू शकता म्हणजे आपल्याला जरी आपण सुद्धा लेडीज आहोत आणि आपल्या घरात काम करत असतो, घरातली कामं जोपर्यंत आपण करत नाही आवरत नाही तोपर्यंत पाण्याचा इंटेक करत नसतो व्यवस्थित किंवा खाणं व्यवस्थित नसतं. बाबा सगळ्यांचं झाल्यावरती मग खाऊया किंवा शिल्लक राहिले टाकून द्यायचं कसं, म्हणून ते सुद्धा इंटेक करणं झालं. आणि कुठेतरी हळूहळू एक एक त्रास व्हायला लागत असतात. आणि पाहू शकता मॅडम दुःख भरपूर आहे तुमचं. आता ते दुःख खूप मोठं आहे. फक्त एवढंच आहे की आता जे आहे त्यातून आपण सावरायचं आहे. कारण तुम्ही सुद्धा तुमच्या हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. आता गेलेला व्यक्ती परत येणार नाही, पण जे व्यक्ती आहेत त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुमच्या वडिलांनी तर चालू केलेलं आहे, त्यांचं फक्त प्रॉपर फॉलो करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही ते प्रॉपर फॉलो करून घ्या, त्यांना सुंदर रिझल्ट काढा. आता आई कारण आई गेलेली आहे ते दुःख खूप मोठं आहे तुमच्यासाठी. त्यातून सावरायला थोडासा वेळ लागणार आहे, पण तुम्ही त्यातून सावरायचं आहे. तुमच्या हेल्थची काळजी घ्यायची आहे, तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या वडिलांच्या सुद्धा त्यांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यांना सुद्धा आपलं आरोग्य फॅमिलीचं प्रॉपर गायडन्स द्यायचं आहे. आम्ही सर्व तुमच्या साथ बरोबर आहे मॅडम. आता तुमचं दुःख आम्ही वाटून घेणार तर नाही शकत, पण तुम्हाला आधार देऊ शकतो. आणि येस खूप छान वर्कआउट केलेला आहे. तोच खूप मोठा आधार भेटलाय आम्हाला आरोग्य पंढरीचा. तिथं असताना आम्हाला म्हणजे जेव्हा समजलं त्यावेळेस आम्हाला झोपच लागत नव्हती 15-20 दिवस. त्यानंतर मी जेव्हा इथं आले तर मी सगळ्यात पहिल्यांदा हे घेणं चालू केलं, आपलं नाईट वर्क घेणं चालू केलं. जे झोपेवर परिणाम झाला होता माझ्या. झोपेवर परिणाम, झोप नसल्यामुळे दिवस रात्र झोप नसल्यामुळे ना थोडंसं वेगळं काहीतरी काहीतरी बोलायचंय वेगळं आणि वेगळं बोललं जात होतं. हे मुलांना घरातल्यांना सगळ्यांना समजत होतं, पण सगळ्यांनी समजून घेतलं ते. त्यानंतर आपल्या अश्विनी गोखले मॅडम असतील, सोनाली मॅडम असतील, मंगेश दळवी सर आहेत, आपले जितेंद्र सर आहेत, गणेश सर आहे, यांनी सगळ्यांनी मोबाईल वरून सतत फॉलोअप घेत होते ते. त्यानंतर सगळ्यांनी हे सांगितलं की मेडिटेशन साठी तुम्ही आपला कॉल जॉईन करा. आम्ही फक्त कॅमेरा ऑफ ठेवत होतो, परंतु आपल्या लिंकशी जॉईन होतो आम्ही. त्यामुळे सावरायला आम्हाला कमी वेळ लागला. म्हणजे एक आधार भेटतोय, सपोर्ट भेटतोय की आपल्यासोबत प्रत्येक क्षणी कोणी ना कोणी आहे. येस येस नक्कीच मॅडम. आणि पाहू शकता म्हणजे घरातली एक जवळची व्यक्ती गेली ना ते दुःख खूप हे असतं. आणि तसंच झालेलं आहे. मॅडमची आई एक्सपायर झाली आणि मॅडमचं दुःख खूप मोठं आहे. आणि कुठेतरी मॅडमचं सुद्धा डिस्टर्ब झालेलं होतं, झोप झालं किंवा कुठेतरी माइंडसेट डिस्टर्ब होतो. आणि आपण निगेटिव्हिटी म्हणजे आपलं माइंडसेट एवढं चुकीचं होत जातं
आपल्याला जीवन जगू नये वाटत, कारण चालता फिरता व्यक्ती जर घरातून गेला तर ते दुःख खूप मोठं असतं. आजारी पडल्यावरती माणूस म्हणतो की बाबा आजारी आहे जाऊ द्या, पण चालता फिरता व्यक्ती असा अचानक जर आपल्या आयुष्यातून गेला ना, ते दुःख आभाळ एवढं असतं. पण मॅडम, तुम्ही सुद्धा तुमच्या हेल्थची काळजी घ्यायची आहे. आता गेलेला व्यक्ती तर परत येणार नाही, पण जे आपण आता आहोत, आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. म्हणजे त्यांना सुद्धा बरं वाटणार आहे की बाबा आपली मुलगी व्यवस्थित आहे, आपलं घर व्यवस्थित आहे. त्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभा राहायचं आहे. तुमच्या हेल्थची काळजी घ्यायची आहे, तुमच्या नियर डिअरच्या नातेवाईकांची काळजी घ्यायची आहे, कारण तुम्हाला स्वतः खंबीर राहणं गरजेचं आहे त्यासाठी, आणि त्यासाठी तुम्ही स्वतः निरोगी राहणं गरजेचं आहे. तर येस मॅडम, खूप छान वाटलं आईचं तुमच्याशी तेच बोलून. आईचं तेच आदर्श सोबत मॅडम. मी तिला कधी खचलेलं पाहिलं नाही, कधी कोणावर. कारण माझी आजी मी 4 वर्षाची असताना एक्सपायर झाली होती. त्यानंतर तिच्या पाठचे जे 5 भाऊ आहेत, आमच्या आमच्या तिघांसोबत त्या 5 भावंडांची ती आई होती. सगळ्यांचा तिने सांभाळ केला. ती इकडेही मोठी, सासरीही मोठी होती आणि माहेरीही मोठी होती. त्याच्यामुळे तिला स्वतःचं दुःख कोणापुढे हेच नाही करता आलं. त्या सगळ्यांसाठी तिने तिचं स्वतःचं दुःख नेहमी लपवलं. कोणासमोर तिने हारलेलं दाखवलं नाही किंवा मला हे दुःख आहे असं तसं. तिने कधीच, तेच तिचे संस्कार घेऊन आता पुढे चालायचे, जे तिला पाहून आम्हाला असं पाहून तिला आनंद वाटेल. येस येस, आणि नक्कीच तुम्ही जसं करणार आहे त्यांना वरती सुद्धा त्या पाहणार आहेत, आणि त्यांना सुद्धा आनंद होणार आहे की माझी मुलगी कुठेतरी चांगलं काम करत आहे, पुण्याचं काम करत आहे. आणि येस, आपल्या नियर डिअरला आणायचं आहे. तुम्ही सुरुवातीला सांगितले की एक गृहिणी होत्या आणि एक वेलनेस कोच म्हणून काम करत आहे. कुठेतरी त्याचं तुम्हाला आशीर्वाद रूपी भेटणार आहे, तुमच्या आईला सुद्धा त्याचा आशीर्वाद लागणार आहे. तर येस मॅडम, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू मॅडम, तुम्ही आज अनुभव शेअर केला, तुमच्या आईचं सांगितलं त्याबद्दल. नक्कीच कोणाचं तरी आयुष्य नक्की चेंज होणार आहे तुमच्या अनुभवातून, आणि त्याचे ब्लेसिंग तुम्हाला नक्कीच भेटणार आहेत, जेणेकरून तुम्ही जो अनुभव सांगितला. येस, थँक्यू. थँक्यू.